पुण्याची वारी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी. बघा, येथे तुकाराम महाराजांनी पुनर्जन्माचा सिद्धांत मांडलेला आहे. तुम्ही म्हणाल पुनर्जन्म, या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. कारण पुनर्जन्म असं जर उच्चारण केलं तर लगेच तुमचा त्यावर विश्वास बसत नाही. आजची तरुण पिढी यावर विश्वास ठेवत नाही. परंतु आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे पुनर्जन्म हा होतोच. परंतु तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा त्यांना 2 वेळेची जन्मठेप सुनावली गेली त्यावेळेस सावरकरांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. इंग्रजांनी विचारलं, तुम्हाला 2 वेळेची जन्मठेप दिली गेली आहे आणि तुम्ही हसताय? ते म्हटले, याचं कारण वेगळे. म्हटले, तुम्ही मला 2 वेळेची जन्मठेप देऊन आमच्या हिंदुत्वाचा जो पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे तो मान्य केलेला आहे. ते म्हटले, कस काय मान्य केलाय? म्हटले, बघा, माझं आजचं वय किती आहे? 60 वर्ष. आता 2 वेळेची जन्मठेप भोगायची असेल ते या जन्मात शक्य नाही. त्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि जन्म घेणारे ही तुम्हाला आशा आहे. म्हणून तुम्ही काय दिली मला? 2 वेळेची जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. म्हणजे इथं पुनर्जन्माचा सिद्धांत पटवला जातो. परंतु पुढच्या जन्माचं जाऊ द्या, ते कोणी पाहिलंय? बरोबर ना? पुढच्या जन्माचं जाऊ द्या, पण जर याच जन्मात जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला रात्री पडल्याबरोबर झोप यावी, त्यासाठी तुम्ही दिवसभर चांगलं वागणं गरजेचं आहे बरं का. जर तुम्हाला असं वाटत असेल 4 महिने तुम्ही निवांत बसून आरामात खावं, तर तुम्हाला 8 महिने कष्ट करण्याची तयारी ही दाखवली पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मृत्यूनंतर आपला जो प्रवास आहे तो सुखाचा, आनंदाचा व्हायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही आयुष्यभर चांगलं वागणं गरजेचं आहे. पुनर्जन्माचं माहित नाही, परंतु याच जन्मामध्ये तुम्ही चांगलं वागा, नक्कीच तुम्हाला चांगला जन्म मिळल्याशिवाय राहणार नाही. उत्तम गतीला आपण काय होऊ? प्राप्त होऊ. तुकोबरायांनी या अभंगामध्ये वेगवेगळे उपदेश केलेले आहेत. या भावी पिढीसाठी असेल, या तरुण पिढीसाठी असेल, या समाजासाठी असेल, वेगवेगळे उपदेश केलेत. त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात, पर उपकारी नेने पर निंदा, पर उपकारी नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. इथे मोलाचा असा उपदेश ते आपल्याला करतायत की तुम्ही काय करा? परोपकार करा, कोणाचीही निंदा करू नका आणि प्रत्येक स्त्रीला आपली आई आणि बहीण माना. असा मोलाचा असा सल्ला ते आपल्याला देत आहेत, मार्गदर्शन करतायत. कारण परोपकार करा, जास्त नाही करता आला ना तरी चालेल. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. जास्त परोपकार नाही करता आला तरी चालेल, पण थोडा तरी परोपकार हा केला पाहिजे. का केला पाहिजे? ज्यावेळेस आपला जन्म होतो ना, जन्म झाला की काही व्यक्तींचा उपकार आपल्यावर तेव्हापासूनच झालेला असतो. पहिले असतात ते म्हणजे आपले आई वडील. जन्म झाल्याबरोबर त्यांचे उपकार आपल्यावर असतात. कारण 9 महिने 9 दिवस आई आपल्याला गर्भात सांभाळते. एवढंच काय, जन्म देते आणि जन्म देऊन राहायचं कसं, वागायचं कसं, चालायचं कसं हितनं शिकवते ती फक्त आपली आई असते. म्हणून त्या आईच्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही. म्हणून त्या आईचे आपल्यावर उपकार आहेत. दुसरे उपकार आहेत ते म्हणजे बळीराजाचे. जो बळीराजा आपल्याला धान्य पिकवतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो, तो बळीराजा बर का. असा फक्त मनामध्ये विचार आणून बघा, जर त्या बळीराजानी धान्यच पिकवलं नाही तर, आणि ते जर आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही तर काय होईल? काही याचा विचार आपण करू शकत नाही. म्हणून सांगते, त्या बळीराजाचे उपकार आपल्यावर अखंड आहे. आज त्या बळीराजाची स्थिती वाईट आहे. कारण जर आपण पाहिलं
तो जो बळीराजा आहे चातकाप्रमाणे त्या पावसाची वाट बघत असतो आणि ज्यावेळेस पाऊस येतो ना, काय आनंद त्या बळीराजाला होत असेल. कित्येक वेळा नुकसान होतं, पण तरी देखील त्यामधून तो खंबीरपणाने उभं राहून आपल्यापर्यंत धान्य पोहोचवण्याचं काम तो आपल्याला करत असतो. म्हणून तो जो बळीराजा आहे त्याचे आपल्यावर उपकार आहेत. आणि तिसरे उपकार असतील ते म्हणजे कोणाचे? ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोणाचे? तर आपल्या जवानांचे. कारण अहो ते ऊन वारा पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता तिथं त्या सीमेवर उभे असतात. अहो आपल्या घरच्यांपासून लांब वेगळे त्या सीमेवर राहत असतात. एवढंच काय तर आपल्यासाठी ते आपल्या प्राणांची आहुती तिथे देतात. म्हणून त्या जवानांच्या आपल्यावर काय आहे? उपकार आहे. त्याची परतफेड आपण करू शकत नाही, परंतु आपण दुसऱ्यावर उपकार करू शकतो असं समजायचं. तीच आपली परतफेड आहे असं म्हणून आपण दुसऱ्यावर उपकार करायचे. नका घालू दूध तयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. की जास्त नाही केले तरी चालेल, पण ताकाचे उपकार तरी करा. पुढे महाराज सांगतात की तुम्ही परनिंदा करू नका, कोणाचीही निंदा करू नका. कारण निंदा जर केली ना, विनाकारण पाप तुमच्या माथी आल्याशिवाय राहणार नाही. कारण एक ब्राह्मण बुवा होते, त्यांना एका बाईनी चांगल्या हेतूनी दान केलं, दही दान केलं. आता ब्राह्मण बुवानी ते दही घेतलं, भरपूर असल्यामुळं त्यांनी तो हंडाचा डोक्यावर घेतला, निघाले. आणि जात असताना तितक्यात एका घारीनी एका सापाला पकडलं, उंच भरारी घेतली आणि चुकून त्या सापाच्या तोंडातलं जे विष आहे त्या दह्यामध्ये पडलं. आता ब्राह्मण बुवा घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी ते दही पिलं आणि पिल्यानंतर ब्राह्मण बुवा स्वर्गवासी झाले. आता ब्रह्महत्येचं पाप हे सगळ्यात मोठं पाप. नेमकं पाप टाकायचं कोणाच्या माथी? जर समजा त्या बाईच्या माथी टाकलं तर तिने चांगल्या हेतूनी दान केलं होतं. जर समजा ब्राह्मण बुवांच्या माथी टाकलं तर त्यांना काय माहिती त्यामध्ये विष होतं. म्हणून जर त्या घारीच्या माथी टाकलं तर ती घार तिचं खाद्य उचललं होतं. जर सापाच्या माथी टाकलं तर साप त्याचा प्राण वाचवण्यासाठी तळमळ करत होता. आता नेमकं पाप टाकायचं कोणाच्या माथी? मोठा प्रश्न निर्माण झाला. आता म्हटले हे जे पाप आहे ते कोणाच्या माथी नको टाकायला, आपण भूलोकात जाऊन तिथंच काय तो निर्णय घेऊ. भूलोकात आले. आता भूलोकात आल्यानंतर गावाच्या बाहेर एक वटा असतो आणि त्या वट्यावर कायमस्वरूपी काही मंडळी बसतात. कुठला वटा? तुम्हीच सांगा. तिथं काही मंडळी बसलेले असतात. आता त्या मंडळींमध्ये चर्चा चालू होती, ती ह्यांनी ऐकली बरं का. चर्चा चालू होती, ते नाही का ते तसंच झालं असेल, नाही त्याच बाईने काहीतरी केलं असेल. अहो एवढंच काय, नाही ती चर्चा करायला लागले. त्यावेळेस म्हटले हे जे पाप आहे त्या बाईच्या माथी नाही टाकायचं, ब्राह्मण बुवांच्या माथी नाही टाकायचं, घारीच्या माथी नाही टाकायचं, त्या सापाच्या माथी नाही टाकायचं. ते जे पाप टाकायचं ना तिथं त्या वट्यावर बसलेल्या मंडळींच्या माथी टाकायचं. का हो? कारण ते काय करत होते? निंदा करत होते. म्हणून हात जोडून सांगते कोणाचीही निंदा करू नका. कारण आपण जी निंदा करतो ना, निंदा ही रोमिंग सारखी आहे. कशी? रोमिंग सारखी आहे. तुम्ही केली तरी चार्ज आणि ऐकली तरी चार्ज. आणि परोपकार हा LIC सारखा आहे, जीवन के साथ भी जीवन के. मग तुम्हीच ठरवा नेमकं काय करायचे ते. विठ्ठल विठ्ठल. देवाची येत वारी, कीर्तनाची वारी.